मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र आपण बघत होतो. परवा आपण बघितलं होतं की प्रत्येक द्रव्याचे स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव असे चतुष्टय असतात. चतुष्टय म्हणजे चार गोष्टी जे प्रत्येक द्रव्याचं त्या त्या द्रव्यामध्ये असतातच. म्हणजे असं नाही की एका द्रव्यामध्ये आहेत दुसऱ्या द्रव्यामध्ये नाही. तर पण ते कसे आहेत? ज्याचे त्याचे ज्याच्या त्याच्या स्वरूपाने आहेत. मग हे स्वचतुष्टय म्हटले जातात. का म्हटले जातात? स्व म्हणजे स्वतःचे, म्हणजे त्या त्या द्रव्याचे ते चार चतुष्टय म्हटले जातात. आता स्वचतुष्टय आणि अनंत चतुष्टय ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. लक्षात येते का? आपण अनंत चतुष्टय हा शब्द पण ऐकलेला आहे आणि स्वचतुष्टय पण आपण ऐकलेला आहे. पण दोन्हीमध्ये फरक आहे हे लक्षात येते का? कुठला फरक आहे? तर आहे की स्वचतुष्टय हे सहाही द्रव्यांमध्ये आहेत. स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव हे सहाही द्रव्यामध्ये आहेत. आणि हे जे चार चतुष्टय आपण म्हणतो अनंत चतुष्टय, कुठले? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य. तर हे चार गुण फक्त जीवद्रव्यामध्येच आहेत. त्यामुळं जेव्हा प्रकट होतात तेव्हा हे अनंत चतुष्टय कुणाला प्रकट होणार आहेत? तर जीवद्रव्यामध्येच प्रकट होणार आहेत. बाकीच्या पाच द्रव्यामध्ये अनंत चतुष्टय म्हटलं जाणार नाही. तिथं स्वचतुष्टय म्हणणार. पण अनंत चतुष्टय कुठं आहेत? तर फक्त जीवद्रव्यामध्येच प्रकट होणार आहेत. म्हणजेच त्या अवस्थेला आपण अरिहंत अवस्था म्हणतो. किंवा जिथं चार घाती कर्मांचा नाश झालेला आहे. ह्या घाती कर्मांनी काय केलं होतं? जीवाच्या ज्ञान, दर्शन, सुख आणि शक्ती ह्या गुणांवर काय केलं होतं? तर आवरण आणलं होतं. आणि ते आवरण नष्ट झाल्यानंतर ते गुण काय झाले? पूर्ण शुद्ध स्वरूपाने पर्यायामध्ये प्रकट झाले. आणि ह्या पर्यायामध्ये प्रकट झालेल्या शुद्ध गुणांना मग आपण काय म्हणतो? अनंत चतुष्टय असं म्हणतोय. म्हणजे हे फक्त जीवद्रव्यामध्येच असणार आहेत. कुठले? अनंत चतुष्टय. आणि स्वचतुष्टय मात्र बाकीच्या पाचही द्रव्यामध्ये किंवा सहाही जीवद्रव्यासहित सगळ्या द्रव्यांमध्ये असणार आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या? ज्ञान, दर्शन हे गुण कुठं आढळणार आहेत? कुठं असतात? तर फक्त जीवद्रव्यामध्ये आहेत. पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ह्या बाकीच्या पाच द्रव्यांमध्ये ज्ञान, दर्शन, सुख वगैरे नाही. त्यामुळे तिथं अनंत चतुष्टय प्रकट होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे स्वचतुष्टय आणि अनंत चतुष्टय शब्द तर आपल्याला सारखे वाटतात, पण त्या दोन्हींमध्ये हा फरक आहे. लक्षात येतोय सगळ्यांच्या? चतुष्टय आणि परचतुष्टय हे दोन शब्द ऐकल्यानंतर आपल्याला त्यातला फरक लक्षात यायला पाहिजे. अनंत चतुष्टय मात्र अरिहंत अवस्थेमध्ये किंवा जीवद्रव्यामध्येच प्रकट होणार आहेत. आणि स्वचतुष्टय म्हटले तर प्रत्येक द्रव्याचे त्याच्यामध्ये आहेत. हा फरक आहे. म्हणजे अनंत चतुष्टय जीवद्रव्य सोडून किंवा अरिहंत अवस्था सोडून अन्य कुठल्याही द्रव्यामध्ये ते प्रकट होऊ शकणार नाहीत. अजून एक सांगायचं होतं की त्या दिवशी स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव ह्याचा आपण अर्थ बघितला होता. तर त्याच्यामध्ये स्वकालचा अर्थ मी चुकीचा सांगितला होता. तर परत एकदा आपण बघूया की स्वद्रव्य म्हणजे काय? तर ते द्रव्य जे ह्या विश्वामध्ये द्रव्य आहेत. तर आता समजा जीवद्रव्य, जीव म्हणजे हे त्या जीवाचं स्वद्रव्य झालं. किंवा पुद्गल म्हटलं तर पुद्गल शुद्ध परमाणू हा काय झाला? त्या द्रव्याचं तो म्हणजे स्वद्रव्य झालं. तसंच धर्म, अधर्म, आकाश आणि काल पण काय आहे? ते त्यांचे स्वद्रव्य म्हटले जातात. आणि स्वक्षेत्र म्हणजे काय? तर त्या द्रव्याचे जे प्रदेश आहेत, स्वतःच्या द्रव्याचे प्रदेश, तर त्याला काय म्हटलेलं आहे? स्वक्षेत्र म्हटलेलं आहे. मग जीवद्रव्याचे प्रदेश, जीवद्रव्याचे असंख्यात प्रदेश, म्हणजे ज्यामध्ये जीवाचं प्रदेश किंवा स्वतःच्या गुणरूपाने अस्तित्व आहे त्या क्षेत्राला, त्या प्रदेशाला काय म्हटलेलं आहे? तर स्वतःचं स्वक्षेत्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाकीचं आकाशद्रव्याने जे आपल्याला राहायला जागा दिली वगैरे ते क्षेत्र इथं अपेक्षित नाही. तर त्या द्रव्याचं जिथं स्वतःमध्ये अस्तित्व आहे तर ते क्षेत्र काय म्हटलेलं आहे? त्या द्रव्याचं स्वक्षेत्र असं म्हटलेलं आहे. मग स्वकालचं काय अर्थ होतो? की प्रत्येक द्रव्य त्याची ह्या जगामधलं अस्तित्व किती काळासाठी आहे? तर तो त्या द्रव्याचा काल असं म्हटला जातो. तो त्या द्रव्याचा स्वकाल. मग आता प्रत्येक द्रव्याचा स्वकाल काय असणार आहे?
प्रत्येक ह्या विश्वामधले 6ही द्रव्य कशी आहेत, अनादी काळापासून आहेत आणि अनंत काळपर्यंत असणार आहेत. कुठल्याही द्रव्याचा नाश होत नाही. म्हणजे अस्तित्व गुण आपल्याला सांगतो की प्रत्येक द्रव्य सत आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. कधीही नाश होत नाही म्हणजेच ते अनादी काळापासून आहे, वर्तमानात आहे आणि पुढं भविष्य काळातही अनंत काळानंतरही ते असणार आहे. म्हणजे त्या द्रव्याचा तो काय झाला, स्वकाल झाला. म्हणजे त्या कालामध्ये ते द्रव्य आहे हे काय झालं, त्याच्या कालाने सांगितलेलं आहे. म्हणजे किंवा त्याचं अस्तित्व त्या काळामध्ये आहे, तर त्यालाच त्या द्रव्याचा स्वकाल असं म्हटलेलं होतं. मी त्या दिवशी असं सांगितलं होतं की पर्याय बदलते किंवा दिवस रात्र वगैरे, तर हे काल द्रव्याचं परिणमन आहे. काल जे द्रव्य आहे 6 द्रव्यामधलं जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल, तर हे जे काल द्रव्य आहे तर त्या द्रव्याचं परिणमन मी काल इथं स्वचतुष्टयमध्ये सांगितलं होतं. तर तो फरक लक्षात घ्या की स्वकाल म्हणजे त्या द्रव्याचं अस्तित्व ह्या विश्वामध्ये कधीपासून आहे, कधीपर्यंत आहे, अनादी काळापासून आहे आणि अनंत काळपर्यंत राहणार आहे. म्हणजेच ह्याच्यातून हे पण सिद्ध होतं की प्रत्येक द्रव्य शाश्वत आहे, त्याचा कधीही नाश होणार नाही. म्हणजेच त्याचं अस्तित्व त्याच्या काळ म्हणजे त्या प्रत्येक काळामध्ये कायम असणार आहे. आणि स्वभाव म्हणजे काय घेतलं होतं, तर त्या द्रव्याचं जे विशेष गुण आहेत तर ते काय आहोत, त्याचा तो स्वभाव झाला. आता कुठला स्वभाव, जीवद्रव्याचा स्वभाव काय आहे, ज्ञानदर्शन, किंवा अजून पुद्गलाचा स्पर्श रस गंध वर्ण. म्हणजे असे प्रत्येक द्रव्याचे जे गुण आहेत तर ते गुणच म्हणजे काय आहे, त्या द्रव्याचा तो स्वभाव म्हटला जातो. म्हणजे त्या गुणांनी ते द्रव्य कसं आहे, बनलेलं आहे. द्रव्यच म्हटलंय कशाला, अनंत गुणांच्या समूहाला द्रव्य असं म्हटलेलं आहे. मग हे अनंत गुण म्हणजेच काय आहे, तर त्या द्रव्याचा तो स्वभाव म्हटला जातो. आपण हे बघितलं होतं, प्रत्येक वस्तू स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभाव की अपेक्षा से है और पर वस्तु के द्रव्य, क्षेत्र, काल, भाव की अपेक्षा से वह वस्तू नहीं है. म्हणजे आता जीवाचं द्रव्य वेगळं आहे, उद्गलाचं वेगळं आहे, धर्मद्रव्याचं वेगळं आहे. त्यांचं प्रत्येकाचं द्रव्य कसं आहे, ज्याचं त्याचं द्रव्य वेगळं आहे. म्हणून एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या अपेक्षाने नाही, ज्याचं त्याचं स्वतःच्या अपेक्षेने आहे. इसलिए प्रत्येक वस्तू अपना ही कार्य कर सकती है, ऐसा जानना सो यथार्थ नीति है. आता हे स्वचतुष्टय समजून हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला फायदा होतो की ज्याचं त्याचं द्रव्य, क्षेत्र, काल आणि स्वभाव हे त्या द्रव्याच्या अपेक्षेने आहे किंवा त्याचं त्या द्रव्यामध्ये आहे. म्हणजे परद्रव्याचं चतुष्टय आपल्यामध्ये नाही. म्हणजेच माझं क्षेत्र माझ्यामध्ये, माझा काळ माझ्यामध्ये, माझं भाव माझ्यामध्ये, माझं द्रव्य मी, असं सगळं समजल्यानंतर आपली परद्रव्यामध्ये नास्ती किंवा परद्रव्याची आपल्यामध्ये नास्ती आहे. म्हणजेच आपण परद्रव्यामध्ये काहीही करू शकत नाही. आपण म्हणतो की नाही, मी हे केलं, मी ते केलं, म्हणजे त्या द्रव्यामध्ये जो काही बदल केला, आता दशमी केली असं म्हटलं तर कणकेपासून आपण दशमी केली आणि ती मी केली, असं मी केली असं आपण काय करतो, मानतो, तसं म्हणतो, म्हणजे कर्ता बुद्धी आपण घेतो. पण प्रत्यक्षात त्या कणकीचं स्वक्षेत्र, स्वद्रव्य, स्वकाल आणि स्वभाव हे त्या कणकीमध्ये आहे आणि त्यामुळं त्या स्वभावामुळं काय झालेलं आहे, कणकीचं दशमीमध्ये रूपांतर किंवा परिणमन झालेलं आहे. मग कुणामुळं झालं, कणकीमध्ये त्याचं द्रव्य त्याच्यामध्ये, त्याचं क्षेत्र त्याच्यामध्ये, त्याचं काल त्याच्यामध्ये आणि त्याचा भाव त्याच्यामध्ये. तर आपण म्हणतो की मी केलं, मग त्याचं परिणमन आपण त्याच्यामध्ये घुसून करू शकतो का, त्याच्या क्षेत्रामध्ये आपले प्रदेश जाऊ शकतात का, त्याचं परिणमन आपल्याला करण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे का, किंवा त्याचे गुणधर्म जे आहेत ते गुण बदलण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे का. तर हे सगळं काय आहे, आपली ही कर्ता बुद्धी आहे. आणि हे स्वचतुष्टय समजल्यानंतर कुठलंही द्रव्य असेल, कुठलाही जीव असेल, कुठलंही छोटं मोठं गोष्ट असेल तर प्रत्येक द्रव्याचं परिणमन त्याच्या योग्यतेने होते, ते मी करणारा नाही. हे आपल्याला हे स्वचतुष्टय समजून सगळ्यात मोठा फायदा होतो.
म्हणजे कर्ता बुद्धी नष्ट करायची असेल तर ह्याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे. म्हणजे स्वद्रव्य प्रत्येक द्रव्याचं स्वद्रव्य त्याच्यामध्ये आहे, मग त्या द्रव्यामध्ये मी जाऊ शकत नाही, त्याच्या प्रदेशामध्ये माझे प्रवेश करू शकत नाही, त्याचं परिणमन मी करू शकत नाही, त्याच्या गुणधर्मामध्ये मी काही बदल करू शकत नाही, त्याची पर्याय मी बदलू शकत नाही, त्याची पर्याय त्याच्या स्वचतुष्टयामुळे होणार आहे, माझ्यामुळं होणार नाही. हे समजून घेणं काय आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपली कर्ताबुद्धी नष्ट होणार आहे. कर्ताबुद्धी नष्ट झाली तर काय होणार आहे, जे काही तिथं आपली मान्यता आहे, मी केलं म्हणून तिथं गर्व तरी करतोय, किंवा मला जमलं नाही म्हणून तिथं स्वतःला हीन दिन तरी लेखतोय, किंवा दुसऱ्याला तरी हीन दिन लेखतोय. म्हणजे हे जे आपल्यामध्ये इष्ट अनिष्ट भाव रागद्वेष उत्पन्न होणार आहेत किंवा होत आहेत, तर ते उत्पन्न होणार नाहीत. कशामुळं, एक हे स्वचतुष्टय समजलं, किंवा प्रत्येकाची स्वतंत्रता. स्वचतुष्टय म्हणजे काय, त्या द्रव्याचं सगळं स्वतंत्र आहे हे आपल्याला तिथं लक्षात आल्यानंतर आपण त्याचं काही करू शकत नाही. मग एखादी गोष्ट आपण चांगल्या भावाने केली पण, किंवा आपला हेतू चांगला आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले, पण प्रत्यक्षात घडताना आपल्या इच्छेप्रमाणे ती वस्तू घडली नाही म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते होणारच नाही. त्याची योग्यता असेल आणि आपली तशी इच्छा असेल आणि योगायोगाने तशी घटना घडली तर आपण लगेच काय म्हणतो, माझ्या इच्छेप्रमाणे घडलं किंवा मी केलं म्हणून घडलं. पण जेव्हा हे स्वचतुष्टय आपल्याला समजणार आहे तेव्हा जरी आपल्या इच्छेप्रमाणे तिथं दिसून येते घडलेलं, तरीसुद्धा आपण तिथं काय मानणार आहे की त्याची तशी योग्यता होती म्हणून झालं, माझ्या करण्यामुळं झालं नाही, किंवा मी त्याचा करता नाही. तर ही कर्ताबुद्धी आपली काय होणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणून मग आकुलता होणार नाही, किंवा आपल्याला गर्व उत्पन्न होणार नाही. मी केलं कशामुळं गर्व होतोय, कर्ताबुद्धी असल्यामुळं. आणि कर्ताबुद्धी नष्ट झाली तर तिथं अहम नष्ट होणार आहे, गर्व येणार नाही कुठल्या गोष्टीबद्दल, किंवा दुसऱ्या कुणाचं काही चुकलं तर त्याच्याबद्दल त्याला तुच्छ लेखलं जाणार नाही, त्याचा तिरस्कार केला जाणार नाही. मला येते आणि त्याला येत नाही, म्हणजे ती व्यक्ती कशी आहे तर अज्ञानी आहे, त्याला काही जमत नाही असं विचार करून आपण तुच्छ लेखत असतो, किंवा एखाद्याला हीनदिनपणाने बघतो. तर हे सगळं काय होतं तिथं आपोआप कमी होतं, कारण त्या द्रव्याची तशी घडण्याची योग्यताच नव्हती. म्हणून जसं त्या व्यक्तीला जमलं नाही असं म्हणतो, का नाही जमलं तर त्या वस्तूमध्ये तसं त्यावेळेस घडणार नव्हतं. हे आपल्याला लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला आपण दोष देणार नाही, किंवा त्याला काही येत नाही ह्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघणार नाही. म्हणजे हे स्वचतुष्टय समजून, म्हणजे ह्याच्यावर चिंतन करायला पाहिजे. आपण जरी एखादं काम करत असलो तर ते काम करताना पण आपण हे जर चिंतन केलं तर तिथं आपण निराकुल राहू शकतो. आकुलता किंवा राग द्वेष किंवा तिथं आपल्याला दुःख कुठल्या गोष्टीचं होणार नाही. इसलिए प्रत्येक वस्तू अपना ही कार्य कर सकती है, ऐसा जानना सो यथार्थ नीति है. जिनेन्द्र भगवान द्वारा कहा गया अनेकांत स्वरूप तथा प्रमाण और निश्चय व्यवहार रूप नय ही यथार्थ नीति है. मग आता हे अनेकांत स्वरूप किंवा प्रमाण, निश्चय, व्यवहार हे सगळं आपल्याला कोण सांगितलंय, नय कुठून कळतंय, भगवंतांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि भगवंतांनी जे सांगितलेलं आहे तर ते कसं आहे, यथार्थच आहे, योग्यच आहे. हे आपण भगवान सांगतायत म्हणून आपण मानायचं आहे असं नाही, तर प्रत्यक्षात आपण आपल्या विचारांच्या द्वारे, परीक्षेच्या द्वारे हे समजून घेऊ शकतो की हे कसं बरोबर आहे, किंवा आपले विचार आजपर्यंत कसे चुकीचे होते, किंवा योग्य काय आहेत आणि अयोग्य काय आहे, हे सगळं आपण स्वतः परीक्षा करून करू शकतो. पण एवढं आहे की हे सगळं आपल्याला जिनेंद्र भगवंतांच्या द्वाराच आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. जो सत्स्वरूप अनेकांत के साथ सुसंगत समीचीन दृष्टि के द्वारा अनेकांतमय वस्तुस्थिति को देखते हैं, वे साधवाद की शुद्धि को प्राप्त कर जानकर जिननीति को अर्थात जिनेश्वर देव के मार्ग को, न्याय को उल्लंघन न करते हुए ज्ञान स्वरूप होते हैं. म्हणजे काय सांगितलंय, जे सत्पुरुष म्हणजे जे ज्ञानी आहेत, की भगवंतांनी जे तत्व सांगितलंय, उपदेश सांगितलाय, तर त्याचं अनुसरण करून, किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलंय, वस्तू अनेकांत स्वरूपी आहे आणि हे कसं योग्य आहे हे जर आपण विचाराच्या द्वारे बघितलं किंवा त्याचं चिंतन केलं तर हे आपल्याला लक्षात येते की वस्तू अनेकांत स्वरूप आहे. आणि ते सांगताना कसं सांगितलं जातं आहे, वस्तूमध्ये अनंत गुण आहेत, पण एका वेळेस आपण कथन करू शकतो का,
सगळ्या गुणांना आपण वस्तूचे जे जे काही गुण असते त्या सगळ्या गुणांना एका वेळेस सांगा म्हटलं तर आपण सांगू शकणार आहे का? सांगताना आपल्याला एका वेळेस एकच काहीतरी सांगावं लागणार आहे, म्हणजे क्रमाक्रमाने सांगितलं जाणार आहे. एका वेळेस आपल्याला एकदम सगळं सांगणं अशक्य आहे. मग हे जे सांगितलं जातंय, मग ते सांगत असताना सांगण्याची जी पद्धती आहे, कथनशैली आहे, तर त्या कथनशैलीला काय म्हटलेलं आहे? स्याद्वाद असं म्हटलेलं आहे. स्याद म्हणजे काय? अपेक्षेने. वाद म्हणजे काय? कथन करणे. स्याद्वाद ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? स्याद म्हणजे अपेक्षेने आणि वाद म्हणजे कथन करणे, आणि स्याद्वाद असं ह्या दोन शब्दांचं मिळून स्याद्वाद असा शब्द तयार होतो. म्हणजे एखादी गोष्ट सांगत असताना आपण पहिल्यांदा एक काहीतरी सांगणार आहे, मग ते सांगत असताना त्या वस्तूमध्ये बाकीचे अनंत गुण त्याच वेळेस तिथं त्या वस्तूमध्ये विराजमान आहेत. फक्त आत्ता आपण एका धर्माला मुख्य करून सांगतोय, ह्याचा अर्थ बाकीच्या गुणांचा तिथं निषेध नाही किंवा आत्ता बाकीच्या गुणांचं आपण कथन करत नाही. त्यामुळे जे सांगितलं जातंय तर ते काय म्हटलं जातं की अपेक्षेने कथन. म्हणजे आता जीवद्रव्याची अस्ती आहे किंवा जीवद्रव्य आहे असं म्हणताना तिथं बाकीच्या द्रव्यांचं तिथं अस्तित्व नाही आहे का? आहे, पण आत्ता आपण जीवद्रव्याचं कथन करतोय किंवा जीवद्रव्यामध्ये परद्रव्य नाही हे पण आपल्याला सांगायचं आहे. पण पहिल्यांदा आपण काय सांगणार? जीवद्रव्याचं अस्तित्व आहे किंवा जीव स्वतःच्या स्वरूपाने अस्थिरूपाने आहे, पण त्याच्यामध्ये परद्रव्याची नास्ती आहे किंवा परद्रव्याचं स्वरूप जीवामध्ये नाही, जीवाचं स्वरूप परद्रव्यामध्ये नाही. पण हे सगळं आपण सांगताना कसं सांगतो? क्रमाक्रमाने सांगतो. आंबा आहे, हापूस आहे, पिवळा आहे, पिकलेला आहे, गोड आहे किंवा मधुर आहे, अजून काय आहे तर कोय एकदम लहान आहे, ह्या गावचा आहे, एवढ्या रूपाने काय अशा डझनचा भाव हा आहे, असं आपण सगळं त्याची माहिती सांगताना एका वाक्यामध्ये पहिल्यांदा एकच गुण सांगणार आहे की नाही? हा आंबा आहे. आंबा आहे म्हणत असताना त्याची बाकीची माहिती पण आपल्याला माहिती आहे डोक्यामध्ये, पण पहिल्यांदा सांगताना आपण काय सांगतोय? एक 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 क्रमाने सांगणार आहे. पण आता एक आंबा गोड आहे असं म्हणताना तो हापूस आहे, तो पिकलेला आहे, तो चांगला आहे, हे सगळं आपल्याला मान्य आहे की नाही? मान्य आहे. पण आपण सांगताना एका वेळेस एकच गोष्ट सांगणार आहे किंवा क्रमाने एक एक गोष्ट सांगितली जाणार आहे. मग एका वेळेस आपण एक गोष्ट सांगतो त्यावेळेस तिथं बाकीच्या गुणधर्मांचं पण अस्तित्व आहे, त्याचा निषेध नाही. तर ह्यालाच काय म्हटलेलं आहे? स्याद्वाद रूपाने कथन करणं. म्हणजे एका वेळेस एक सांगितलं जाते पण त्या वस्तूच्या अनंत गुणांना आपण काय करतोय? गौण रूपाने स्वीकारलेलं आहे, त्याचा तिथं निषेध नाही. आणि ह्यालाच काय म्हटलेलं आहे? मग स्याद्वाद शैली असं म्हटलेलं आहे. लक्षात येतंय? स्याद्वाद म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येतंय का? परस्पर विरोधी पण आहेत तिथं गुणधर्म. अस्ति आहे, नास्ती आहे, एक आहे, अनेक आहे. मग आत्मा एक आहे किंवा जीव एक आहे असं म्हणताना जीवामध्ये अनेक गुण आहेत हे पण आपण तिथं काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. म्हणताना आपण काय म्हणतो? जीवद्रव्य, एक जीवद्रव्य असं म्हटलं तरी किंवा मी एक आत्मा आहे असं म्हणत असताना माझ्यामध्ये अनंत गुण आहेत हे आपण तिथं काय आहे? गर्भित आहे किंवा ते आपण नंतर बोलणार आहे. आता पहिल्यांदा आपण मी जीव आहे म्हणजे हे म्हणत असताना तिथं बाकीच्या पण धर्मांचं काय आहे? अस्तित्व आहे. किंवा भेद आहे म्हणत असताना अभेद पण म्हटलेला आहे. भेद म्हणजे जेव्हा आपण गुणांना जाणतोय, एका एका गुणांना आपण समजून घेतोय, मग तिथं त्या त्या गुणांचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी एका एका गुणाला बघणं काय आहे तर गरजेचं आहे. एकदम सगळ्या गुणांचं आपल्याला समजणार आहे का? नाही आहे. मग भेद करून जाणतोय, पण हे भेद करून जाणत असताना सुद्धा ते द्रव्य अभेद आहे. त्या द्रव्याला आपण असं एक एक हातात घेऊन वेगळा गुण बघतोय असं नाही आहे. फक्त ज्ञानाच्या द्वारे त्या आता ज्ञान गुणाचं कार्य वेगळं आहे, श्रद्धा गुणाचं कार्य वेगळं आहे, दर्शन गुणाचं कार्य वेगळं आहे. म्हणजे हे प्रत्येकाचं कार्य किंवा प्रत्येक गुण, त्याचं नाव, त्याचं लक्षण, त्याचं महत्त्व हे समजून घेताना आपण तिथं भेदरूपाने जाणतोय. पण असताना ते सगळे गुण कसे आहेत? एकाच द्रव्यामध्ये अभेद रूपाने आहेत. म्हणजे हे दोन्ही अपेक्षेने तिथं काय आहे? ते द्रव्य आहे. भेद पण आहे, अभेद पण आहे. मग त्यावेळेस आपण भेद करून जाणतोय किंवा जीवामध्ये ज्ञान गुण आहे असं भेद करून आपण सांगतोय, पण प्रत्यक्षात ते द्रव्य अभेद आहे
हेच काय आहे तर त्याचं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींनी म्हणजेच अनेकांत त्या द्रव्याचं स्वरूप आहे. मग ते सांगताना आपण एका वेळी सांगू शकत नाही, किंवा एक गुण सांगत असताना तिथे बाकीचे गुणांचं पण काय आहे तर स्वीकार आहे. कथन करताना काही अपेक्षेने कथन केलं जातं. मुलीचं उदाहरण आपण बघतो, एक मुलगी आहे पण प्रत्येकाशी तिचं नातं कसं आहे, वेगळं वेगळं आहे, पण सगळ्या नात्यांचा तिथं स्वीकार आहे. जरी आई म्हणून ती बोलत असली तरी बाकीच्या तिथं नात्यांचं पण काय आहे, गौण रूपाने का होईना अस्तित्व तिथं आहे. म्हणजे जरी आता वागण्यात बोलण्यात ते बाकीची नाती समोर नाही आहेत, किंवा ती फक्त मुलाशी बोलताना दिसते, म्हणजे त्या मुलाचीच आई नाही तर बाकी सगळ्यांची सुद्धा नाती तिची आहेत. तर हे सगळं कथन करण्याची जी शैली आहे तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, स्याद्वाद असं म्हटलेलं आहे. आणि मग हे जसं आहे तसं म्हणजे स्याद्वाद काय आहे, अनेकांत काय आहे, नय काय आहे, निश्चय नय व्यवहार नय काय आहे, हे सगळं समजून आपण जसं आहे तसं जाणलं तर काय होतं, मग तिथे जिनेश्वरांनी जे सांगितलेलं आहे तर त्याचं उल्लंघन न होता जसं आहे तसं आपण तिथं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. अनेकांत को समझाने की रीती को स्याद्वाद कहा है. म्हणजे अनेकांत समजून घ्यायचं आहे. मग कसं समजून घेणार आपण तर अनेकांत समजून घेताना जो मार्ग किंवा जे वचन उच्चारले जातात, जे शैली आहे, जे कथन केलं जातं तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, स्याद्वाद असं म्हटलेलं आहे. सम्यक अनेकांत को प्रमाण कहा जाता है, यह संक्षिप्त कथन है. सम्यक अनेकांत म्हणजे काय, वस्तूचं जसं आहे तसं स्वरूप अनेक धर्मांनी युक्त जसं आहे तसं स्वरूप समजून घेणं, तर हे सम्यक अनेकांत म्हटलेलं आहे. सम्यक म्हणजे जसं आहे तसं, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही मिथ्या नाही किंवा चुकीचं समजून घेत नाही किंवा काहीतरी आपल्याला अज्ञान आहे असं नाही, तर जसं आहे तसं समजून घेणं, तर हे सम्यक अनेकांत म्हटलेलं आहे. वास्तव में जो सम्यक अनेकांत का ज्ञान है सो प्रमाण है. आणि हे जे अखंड ज्ञान आहे वस्तूचं जसं आहे तसं स्वरूप, तर हे अखंड रूपाने ज्ञान ह्यालाच काय म्हटलेलं आहे, प्रमाण. प्रमाण म्हणजे काय, जे वस्तूला अभेद अखंड जाणतं त्या ज्ञानाला प्रमाण म्हटलेलं आहे. आणि ह्या अभेद वस्तूमधील एका एका गुणाला जेव्हा आपण जाणतो, पण ते जाणत असताना जसं त्याचं स्वरूप आहे तसं जाणतो, मग तिथं अंशाने जाणतोय तेव्हा तिथं काय म्हणणार आहे आपण, त्याला नय म्हणणार आहे. आणि नय सुद्धा कसा आहे, तो सम्यक नय म्हटलाय. का सम्यक नय, कारण वस्तू जशी आहे तशी त्यातल्या एका अंशाला जसं आहे तसं आपण जाणतोय. वास्तव में सम्यक अनेकांत का ज्ञान है सो प्रमाण है, उसी प्रकार सम्यक एकांत को नय कहते हैं. वास्तव में जो सम्यक एकांत का ज्ञान है सो नय है. म्हणजे आपण जाणतोय ना, त्या एका अंशाला एका गुणाला जाणतोय म्हणजे काय, त्याचं आपल्याला ज्ञान होतंय, म्हणून त्या अंशाला काय म्हटलंय, किंवा त्या एका सम्यक एकांत रूपी ज्ञानालाच नय असं म्हटलेलं आहे. आत्मा का स्वरूप समझने के लिए नय विभाग, म्हणजे हे नयाची का गरज आहे ते सांगतायत. शुद्ध द्रव्यार्थिक नय की दृष्टि से आत्मा त्रिकाल शुद्ध चैतन्य स्वरूप है. यहाँ त्रिकाल शुद्ध कहने में वर्तमान विकारी पर्याय गौण की गई है. आता हे बघा, म्हणजे अनेकांत स्वरूप किंवा सम्यक एकांत किंवा नय हे आपल्याला ह्या वाक्यावरून लक्षात येत आहेत. लक्ष देऊन बघा सगळेजण. शुद्ध द्रव्यार्थिक नय की दृष्टी से, द्रव्यार्थिक नय काय करतोय, द्रव्याला किंवा गुणाला सांगतोय. द्रव्यार्थिक नय म्हणजे लक्षात येत आहे ना, आपण बघितलं होतं द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नय. द्रव्यार्थिक नय काय करतोय, त्या द्रव्यातला तरी सांगतोय किंवा द्रव्यामध्ये असलेल्या गुणाला सांगतोय. आणि पर्यायार्थिक नय काय करतोय, पर्यायाला सांगतोय. म्हणजे त्या द्रव्याची कुठली पर्याय आहे किंवा काय त्या पर्यायाचं वर्णन वगैरे हे कशामध्ये येणार आहे, पर्यायार्थिक नयामध्ये येणार आहे. मग आता इथं काय सांगितलंय, द्रव्यार्थिक नय की दृष्टि से आत्मा त्रिकाल शुद्ध चैतन्य स्वरूप है. म्हणजे हा जो जीव आहे, त्रिकाल म्हणजे भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यकाळामध्ये. कसं सांगितलंय, त्रिकाल शुद्ध म्हणजे तीनही काळामध्ये शुद्ध. कुठल्या अपेक्षेने सांगितलंय, द्रव्यदृष्टीने, द्रव्यार्थिक नयाने. कारण आपलं द्रव्य किंवा प्रत्येक द्रव्य ह्या विश्वामधलं द्रव्य कसं आहे,
शुद्धच आहे, पण त्याची पर्याय, मग त्यावेळेस आता इथं सांगितलंय द्रव्यार्थिक नयाने त्रिकाल शुद्ध आहे. मग त्यावेळेस तिथं काय केले, द्रव्याला मुख्य केले आणि पर्यायाला त्यावेळेस तिथं काय केले, गौण केले. कारण कथनामध्ये काय आलंय, आता द्रव्य दृष्टीने सांगणं आहे किंवा कथन आहे. म्हणजे 3 काळामध्ये द्रव्य हे शुद्धच आहे, कारण त्या द्रव्याचे स्वचतुष्टय त्या द्रव्यामध्ये आहेत. त्यामुळं बाहेर पर्यायामध्ये जी काही अशुद्धता दिसते, तर ती अशुद्धता त्या द्रव्यामध्ये प्रवेश करू शकतच नाही. लक्षात येते का हे? मग आता आपली पर्याय कशी आहे, मनुष्य पर्याय, कर्मसहित पर्याय, रागीद्वेषी पर्याय, किंवा अजून काय अल्पज्ञानी पर्याय, हे सगळं आत्ता पर्यायामध्ये दिसतंय. पण ही पर्याय जरी विकारी दिसते, किंवा पर्यायामध्ये मनुष्य पर्याय, स्त्री पर्याय, पुरुष पर्याय, बालक, तरुण अवस्था, ह्या सगळ्या पर्याय आपल्याला पर्यायामध्ये दिसत आहेत. पण ह्या पर्यायामध्ये जे द्रव्य आहे, जीवद्रव्य आहे, तर ते जीवद्रव्य अशुद्ध आहे का? आपण मध्ये बघितलं होतं की चिखलामध्ये सोनं पडलेलं आहे. किती वर्षापासून आहे? 10 वर्षापासून ते चिखलामध्ये आहे. आणि 10 वर्षानंतर आपण ते बाहेर काढलं. आता त्या चिखलामध्ये, त्या सोन्यामध्ये चिखलाने किती प्रवेश केलाय? किती 50%, 10%, 1%, 2%? म्हणजे 0.0% सुद्धा त्याच्यामध्ये चिखल प्रवेश करू शकत नाही. म्हणजेच ह्याचाच अर्थ काय की चिखलाचं जे चतुष्टय आहे, ते चतुष्टय सोन्याच्या चतुष्टयामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणून ते चिखलात सोनं दिसतंय, म्हणजे बाहेरून ते घाण बरबटलेलं अशुद्ध असं दिसतंय, पण अंतरंगामध्ये त्याच्या त्या घाणीने प्रवेश केलेला नाही. म्हणजे ते कितीही काळ ते सोनं त्या चिखलात किती वर्ष पडलं तरी अंतरंगात त्याच्या ते चिखल प्रवेश करू शकत नाही, घाण प्रवेश करू शकत नाही. ह्या अपेक्षेने ते सोनं काय म्हटलेलं आहे, त्रिकाल शुद्ध म्हटलेलं आहे. तसं आपला जीव कसा आहे आत्ता? 8 कर्मांनी सहित आहे, किंवा राग, द्वेष, कशाई भाव, विकारी भाव, भोगण्याचे भाव, ह्या सगळ्या विकारांनी आपण काय आहोत, लिप्त आहोत. पण असं असताना सुद्धा जे आपलं आत्मस्वरूप आहे, तर ते कसं आहे, ह्या सगळ्या विकारांनी रहित आहे. म्हणजे हे सगळे कर्म वगैरे आपल्या संयोगामध्ये आहेत, आपल्या स्वरूपामध्ये नाहीत. म्हणजे इथं द्रव्यदृष्टीने काय बघणार आहे आपण? आत्मा शुद्ध शुद्ध शुद्धच आहे. भूतकाळात शुद्ध होता, आता शुद्ध आहे, पुढे भविष्य काळात पण शुद्ध असणार आहे. आणि पर्याय दृष्टीने बघितलं तर भूतकाळामध्ये पण आपण कर्माने सहित, किंवा रागद्वेषाने सहित, किंवा शरीराने सहित, आत्ता वर्तमानामध्ये पण तसंच दिसतोय. आणि भविष्यामध्ये काय दिसणार आहे? सिद्ध अवस्था दिसणार आहे. म्हणजे पर्याय तिथं शुद्ध होणार आहे, पण आत्ता विकारी ही पर्याय आहे. पर्याय असली तरी ही पर्याय किंवा ही अशुद्धता आपल्या द्रव्यामध्ये नाही, हे त्यांना इथं सांगायचे. म्हणजे विकारी पर्याय हे काय झालं, पर्यायार्थिक नयाने दाखवलं की अशुद्ध आहे. पण कुठल्या नयाने अशुद्ध आहे? पर्यायार्थिक नयाने, किंवा संयोगामध्ये दिसतंय म्हणून त्याला अशुद्ध म्हटले. पण जे द्रव्य आहे त्या द्रव्यामध्ये ही अशुद्धता 3 काळामध्ये प्रवेश करू शकतच नाही. त्यामुळं आपल्यामध्ये शुद्धता किंवा आपलं शुद्ध स्वरूप काय आहे हे आपल्याला हे सांगितल्यानंतर, म्हणजे हे बघितल्यानंतर कळतं की बाबा नाही, मी तर 3 काळामध्ये शुद्धच आहे. आत्ता बाहेरून जरी घाण लागली असली तरी ते सोनं आपण धुतलं, स्वच्छ केलं, तर तिथं काय होणार आहे, ते सगळा मळ वगैरे नष्ट झाला, चिखल नष्ट झालं, आणि ते चकचकीत सोनं आपल्याला तिथं काय झालं, शुद्ध स्वरूपाने आपल्याला मिळालं. तसं आत्ताचं हे कर्म, राग, द्वेष, हा सगळा संयोग, परिग्रह, शरीर, हे सुद्धा काय आहे, तर काही संयोगामुळं किंवा कर्मामुळं आपल्याला हे सगळे संयोग प्राप्त झालेले आहेत. पण आपल्या स्वरूपामध्ये ह्यांनी कोणीही प्रवेश केला नाही किंवा कधीही करू शकणार नाही. त्यामुळं आपण द्रव्यदृष्टीने कसे आहोत, शुद्ध आहोत, आणि पर्याय दृष्टीने कसे आहोत, अशुद्ध आहोत. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्या संयोगामध्ये आहेत. द्रव्यदृष्टीने द्रव्य शुद्ध पण आहे, पर्यायाने अशुद्ध दिसते, अशुद्धता दिसते ना, आहे ना, शरीर आहे, आपल्याला रागद्वेष होताना दिसत आहेत, म्हणजेच आपल्याला कर्म आहे, आणि अजून आपण रागद्वेष करून परत ते अजून गोळा पण करतोय. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कुठं घडत आहेत? अंतरंगामध्ये, द्रव्यामध्ये घडत आहेत का? नाही, पर्यायामध्ये घडत आहेत. म्हणजे दोन्ही बाजू आहेत. ह्या दोन्ही बाजूंना स्वीकारून ह्या दोन्हीमधलं आपण आता कशाला पकडायचे किंवा आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि एक विश्वास पण येतो की नाही ह्याच्यामुळं,
एवढा अनंत काळ गेला, ह्या कर्माच्या शरीराच्या संयोगामध्ये राहिलोय, पण ह्या शरीराचा किंवा कर्माचा एकही गुण माझ्यामध्ये प्रवेश करू शकला नाही, किंवा ते माझ्या रूप झालं नाही, किंवा माझं जीवद्रव्य त्याच्या रूप झालं नाही. ही केवढी मोठी गोष्ट आहे. जर आपण त्यांच्या रूप झालो तर काय होणार आहे? आपलं अस्तित्व नष्ट होणार आहे, किंवा ते आपल्या रूप झालं तर त्यांचं अस्तित्व नष्ट होणार आहे. त्यामुळं हे काय आहे तर तर त्यामुळं ह्याच्यातून हे लक्षात काय येतंय की आपण शुद्धच आहोत, फक्त आपण विसरून गेलोय ह्या शुद्धतेला. आपण मानतोय काय? मी पापी, मी रागी, मी द्वेषी, मी असं संसारी, मी कर्माने सहित, किंवा सगळे कर्म मला ह्याच्यात अडकून ठेवतायत वगैरे, असं आपण काय करतोय तिथं मानतोय. मग ही मान्यता कशी पाहिजे की किती जरी हे संयोगात असलं तरी हे माझं काही बिघडू शकत नाहीत. मी जर माझ्या शुद्ध स्वरूपाला जाणलं तर हे सगळे संयोग, कर्म, राग, द्वेष एक दिवस काय होणार आहेत? नियमाने नष्ट होणार आहेत. यह विकारी पर्याय क्षणिक अवस्था होने से पर्यायार्थिक नय का विषय है, और जब वह विकारी दशा आत्मा में होती है, ऐसा बतलाना हो, तब वह विकारी पर्याय अशुद्ध द्रव्यार्थिक नय का विषय होती है. और जब ऐसा बतलाना हो कि यह पर्याय परद्रव्य के संयोग से होती है, तब वह विकारी पर्याय व्यवहार नय का विषय होती है. म्हणजे आपण बोलताना म्हणतो ना, ह्याच्यामुळं असं झालं किंवा ह्याच्यामुळं तसं झालं, म्हणजे आपण म्हणतो कहो पर मानो मत. व्यवहाराने म्हणणार हे माझं आहे, मी केलं, पण हे सगळं म्हणत असताना अंतरंगात भाव काय पाहिजे? हे करणारा मी नाही, मी फक्त जाणणारा आहे. पण म्हणत असताना आपण जे बोलतोय की ह्याच्यामुळं असं झालं, त्याच्यामुळं तसं झालं, असं जेव्हा हे बोललं जातंय तेव्हा ह्या पर्यायाला ही पर्याय म्हणजे कशाचा विषय आहे? व्यवहार नयाचा विषय आहे. लक्षात येते का? जेव्हा आपण ज्या ज्या संसारातल्या गोष्टी बोलतोय, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हे माझं घर, ह्या माझ्या वस्तू, किंवा हे मी केलं, त्यांनी असं केलं, त्यांनी ते केलं, त्याच्यामुळं झालं, असं जे जे काही बोललं जाते, तर हे सगळं बोलणं म्हणजे काय आहे? व्यवहार नय आहे. म्हणजे व्यवहार चालण्यासाठी असं बोललं जाईल, असं सांगितलं जाईल, पण असं बोलत असताना, करत असताना अंतरंगातून मान्यता आपली काय असणार आहे? मी तर ह्या सर्वापासून अत्यंत भिन्न आहे. म्हणजे हे जे विचार आहेत ह्या सर्वापासून भिन्न आहेत, तर ते कुठलं आहे? नय, द्रव्यार्थिक नय आहे. आणि मी केलं, हे माझं घर, माझं शरीर, असं बोलत असताना ते व्यवहार नयाचा विषय आहे. यहाँ यह समझना चाहिए कि जहाँ आत्मा की अपूर्ण पर्याय भी व्यवहार नय का विषय है, वहाँ व्यवहार का अर्थ भेद होता है. मी मनुष्य आहे, मी ह्या गावचा रहिवासी आहे, किंवा माझं हे वय आहे, असं आपण बोलतोय. म्हणजे कशाला विषय करतोय? पर्यायाला, शरीराला, किंवा आत्ताच्या प्राप्त आपल्या संयोगाला विषय करून आपण काय म्हणतोय? मी अमुक अमुक आहे. पण असं सांगत असताना मग हे काय झालं? व्यवहार नाही झालं. पण इथं आपण भेद करतोय की नाही? मग अशी कसं आंब्याचे भेद बघितले आपण, पिवळा आहे, हापूस आहे, गोड आहे, तसं इथं पण आपण एक एक गुण जे बघतोय, तर असं बघणं किंवा असं सांगणं, कथन करणं, हे काय आहे? व्यवहार नयाचा विषय असल्यामुळे त्याला तिथं भेद केला असं म्हटलं जातं. भेद केला म्हणजे कुठल्या अपेक्षेने? एका अंशाला जाणतो ह्या अपेक्षेने तिथं भेद करून जाणलं, म्हणून तिथं भेद केला असं म्हटलं जातं. निश्चय नय और द्रव्यार्थिक नय तथा व्यवहार नय और पर्यायार्थिक नय भिन्न भिन्न अर्थ में भी प्रयुक्त होते हैं. म्हणजे आता अपेक्षेने कथन आपण म्हणतो ना, म्हणजे कधी कधी निश्चय नय आणि द्रव्यार्थिक नय हे दोन्ही काय आहेत? समानार्थी आहेत. मग कधी निश्चय नयच्या वेळेस तिथं आपण म्हणजे आता अशुद्ध निश्चय नय असं म्हटलेलं आहे. अशुद्ध निश्चय नय म्हणजे इथं काय घेतलं त्यांनी? जब वह विकारी दशा आत्मा में होती है, ऐसा बतलाना है, तब वह विकारी पर्याय अशुद्ध द्रव्यार्थिक नय का विषय होती है. म्हणजे आता रागी द्वेषी जीव असं म्हटलं जातं. जीव रागी द्वेषी आहे का खरं? द्रव्यार्थिक नयाने नाही आहे. पण व्यवहारात काय म्हणतो? तो फार रागीट आहे, तो फार दयाळू आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे विषय तर काय आहे? द्रव्याचा आहे,
पण तिथं पर्यायाला धरून सांगतोय रागीट आहे, म्हणजे गुण बघितलाय राग किंवा क्रोध किंवा दयाभाव, पण हे सुद्धा बघत असताना तिथं पर्याय बघतोय, मग ते पर्यायाला असं दोन्ही मिक्स करून बघतोय, म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, अशुद्ध द्रव्यार्थिक नयका विषय, रागी द्वेषी जीव, म्हणजे त्या जीवाचं काय केलंय लक्षण, राग आणि द्वेषाने सहित असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षात तर त्या जीवामध्ये ते नाही आहेत. द्रव्यार्थिक नयाने जीव कसा सांगितलाय, त्रिकालामध्ये शुद्ध सांगितलाय, पण आता व्यवहारामध्ये बघताना आपण काय म्हणतोय, तो फार रागीट आहे, तो फार दयाळू आहे, तो फार प्रामाणिक आहे, म्हणजे त्या जीवामध्ये त्या गुणांचं अस्तित्व आपण मिसळून बघतोय. म्हणून मिसळून बघतोय म्हणजे काय केलं, तिथं दोन गोष्टींना एकत्रितपणे केलं आणि त्यामुळे तिथं काय झालं, शुद्धता राहिली नाही, तिथं दोन वेगवेगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे जीवाचं वास्तविक स्वरूप आणि त्याच्यामध्ये आपण रागद्वेषांची मिलावट केली. रागीद्वेषी म्हटलं ना त्या जीवाला, पर्यायामध्ये रागीद्वेषी आहे म्हणून त्याला रागीद्वेषी म्हटलं जाते, पण प्रत्यक्षात तो स्वरूपाने रागीद्वेषी नाही, तरी पण व्यवहारात असं म्हटलं जातं, म्हणून त्यावेळेस तिथं काय म्हटलं जाईल, अशुद्ध द्रव्यार्थिक नयका विषय, म्हणजे कधी कधी हे नय सुद्धा काय होते की असं कुठल्या अपेक्षेने कुठं वापरलेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. निक्षेप म्हणजे अपेक्षा आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे आताचं लक्षात येतंय ना की जीव कसा आहे, त्रिकालामध्ये शुद्ध आहे, त्याच्यामध्ये राग द्वेष कधीही प्रवेश करू शकत नाहीत, पण आता पर्यायामध्ये तो जीव कसा दिसतोय आपल्याला, रागात आलेला दिसतोय, क्रोधी अगदी असा तमतमलेला दिसतोय, किंवा खूप असा दयाळू दिसतोय, किंवा खूप मन लावून काहीतरी कुणाची तरी मदत करताना दिसतोय. मग हे सगळं बघून आपण काय म्हणतोय, तो फार प्रामाणिक आहे, दयाळू आहे, किंवा रागीट आहे, फार लोभी आहे. मग हे गुण त्या द्रव्यामध्ये तर नाही आहेत, पण आता त्याच्या पर्यायामध्ये ते दिसत आहेत, म्हणून तिथं त्या द्रव्यार्थिक नयाला काय झालंय, ह्या गुणांनी मिसळून पाहिले. द्रव्यार्थिक नयाचा जो शुद्ध द्रव्य हा विषय आहे, तर त्या शुद्ध द्रव्यामध्ये त्याचे नसलेले गुण मिसळलेत आपण, क्रोध, लोभ किंवा अजून दया, प्रामाणिकपणा, हे गुण काय आहेत, संयोगामध्ये आहेत, पण आपण काय म्हणतोय, त्या माणसामध्ये त्या जीवामध्ये ते गुण आहेत. हा व्यवहार चालण्यासाठी असं आपण बोलतोय, म्हणजे त्या द्रव्यामध्ये त्या गुणांना आपण काय करतोय, त्याचे आहेत असं समजून सांगतोय. तर हे काय आहे, अशुद्ध द्रव्यार्थिक नयका विषय है असं सांगितलंय. यहाँ यह समझना चाहिए कि जहाँ आत्मा की अपूर्ण पर्याय भी व्यवहार नयका विषय, हे झालं आपण वाचलं. हाँ, ऐसा ज्ञान करना कि रत्नत्रय से रत्नत्रय जीव से अभिन्न है, सो अभेद प्रधान द्रव्यार्थिक नयका स्वरूप है. इस प्रकार रत्नत्रय जीव से भिन्न है, ऐसा ज्ञान करना सो भेद प्रधान पर्यायार्थिक नयका स्वरूप आहे. म्हणजे आता इथं जीवाचं दोन पद्धतीने कथन सांगितले. जे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आहे, तर ते कसं आहे, अभिन्न आहे जीवाशी असं म्हटलंय. कशाने, द्रव्यार्थिक नयाने. आणि पर्यायार्थिक नय काय म्हणतो की रत्नत्रय हे जीवापासून भिन्न आहे. आता ही अपेक्षा कोण सांगताय मला, म्हणजे कुठल्या अपेक्षेने कसं बरोबर आहे, दोन्ही अपेक्षेने बरोबर आहे, पण ती अपेक्षा लक्षात आली आहे का, म्हणजे द्रव्यार्थिक नय आणि पर्यायार्थिक नय, हे मला सांगा कुणीतरी, म्हणजे तुमच्या लक्षात येते का, हे समजतंय मला. सम्यक दर्शन कुठल्या अपेक्षेने म्हटलंय, द्रव्यार्थिक नयाने अभिन्न. हा, आणि अभिन्न म्हणजे द्रव्यार्थिक नयाने झालंय ना. हा बरोबर. हा, म्हणजे जीवापासून भिन्न नाहीत रत्नत्रय. हा, मग अजून खोलून सांगा जरा, अजून खोलून. भिन्न नाही, सम्यक दर्शन हे आत्म्याचे ज्ञान आणि आत्म्यामध्ये लीन होणे हे निश्चय सम्यक दर्शन रत्नत्रय. हा, अभिन्न कसं आहे हे सांगायचंय, आणि भिन्न कसं आहे, व्यवहार नयाने भिन्न का म्हटलंय आणि निश्चय नयाने अभिन्न कसं म्हटलंय, हे तुम्ही खोलून सांगा. अभेद म्हणजे काय, जीवामध्ये, अखंड जीव द्रव्यामध्ये ते असे गुण आहेत की त्या जीवापासून ते वेगळे होऊ शकत नाहीत. एकाच प्रदेश म्हणजे संपूर्ण प्रदेशामध्ये हे तिन्ही गुण कसे आहेत, एकरूप आहेत. श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र म्हणजे काय, श्रद्धा, ज्ञान, चारित्र हे जीवाचे गुण, ज्यांना सम्यक अवस्था म्हणजे जशी आहे तसं ते स्वरूप तिथं प्रकट झालेलं आहे. पण हे स्वरूप त्या जीवामध्ये कसं आहे,
अभिन्न आहे. कसा अभिन्न आहे की त्या गुणांना वेगळं वेगळं करताच येत नाही, वेगळं होऊच शकत नाहीत. किंवा जीवद्रव्यामध्ये सुद्धा एकीकडे सम्यक दर्शन आहे, एकीकडे सम्यक ज्ञान आहे, एकीकडे सम्यक चारित्र्य आहे, असं वेगळं वेगळं नाही. आपण कपाटामध्ये 3 कप्पे आहेत, एकीकडं काय ठेवलंय सामान दुसरं, एकीकडे दुसरं, असं नाही आहे तिथं कप्पे. अखंड जीवामध्ये हे रत्नत्रय कसं आहे, संपूर्ण व्यापलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठंही भेद नाही आहे. फक्त भेद कुठं करतोय आपण, ज्ञानगुण कसा आहे, दर्शनगुण कसा आहे, चारित्र्यगुण कसा आहे, हे समजून घेताना, एक एक गुण समजून घेताना आपण तिथं वेगळं वेगळं जाणतोय ना. ज्ञानाचं कार्य काय आहे, जाणणे. श्रद्धेचं कार्य काय आहे, निर्णय करणे की मी जीवच आहे, असा निर्णय झालाय. म्हणजे ते श्रद्धा गुणाचं कार्य काय झालंय, सम्यक रीतीने चालू झाले किंवा श्रद्धान आपलं सम्यक झाले. म्हणजेच आपल्याला आपल्या जीवाचं काय झालंय, तिथं स्वतःच्या अस्तित्वाचा तिथं निर्णय झालेला आहे. आणि मग हे द्रव्यामध्ये वेगळं वेगळं नाही आहे, पण तिथं नक्की काय आहे, कसं आहे हे समजून घेताना आपण जे बघतोय, शिकतोय, तर ते कथन करणं किंवा ते शिकणं, एका एका गुणाला जाणून घेतोय, वेगळं वेगळं बघतोय. प्रत्येकाचं स्वरूप, आता ज्ञानगुणाचं कार्य आणि श्रद्धाचं कार्य वेगळं आहे की नाही, पूर्ण वेगळं आहे. जे ज्ञानगुणाचं कार्य आहे ते श्रद्धा करू शकत नाही, श्रद्धेचं जे कार्य आहे ते ज्ञान करू शकत नाही किंवा चारित्र्य करू शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या कामाशी कसं आहे, तर अत्यंत प्रामाणिक आहे. त्याचं काम ते करते प्रामाणिकपणे किंवा खंबीरपणे. एक दुसऱ्यामध्ये शिथिलता नाही, म्हणजे मी कशाला करू असं नाही, किंवा दुसऱ्यावर अवलंबून नाही. म्हणून तिथं आपण त्या गुणांना जाणतोय. मग हे जाणत असताना आपण कसं जाणतोय, व्यवहार नयाने जाणतोय, भेद करून जाणतोय. हा ज्ञानगुण, हा दर्शनगुण, हा चारित्र्यगुण, किंवा अजून बाकीचे अनंत गुण आहेत. आपण मुख्यत्वे इतर रत्नत्रय घेतले म्हणून ते बघतोय, पण जीवामध्ये त्यांचं अस्तित्व असं वेगळं नाही आहे. पण समजणार कसं, आपल्याला समजून घेण्यासाठी प्रत्येकाला सेपरेट जाणणं गरजेचं आहे. त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला समजून घेण्यासाठी तिथं भेद करावा लागणार आहे. भेद कुठं आहे, वस्तूमध्ये नाही आहे, आपल्या कथन शैलीमध्ये आहे. ते जाणण्यामध्ये आपल्याला हे वेगळं, हे वेगळं, हे वेगळं असं फक्त समजून घेण्यासाठी आहे. प्रत्यक्षात तिथं आंब्याचा रंग वेगळा करू शकतोय का, पिवळेपणा वेगळा केला, मग गोडी वेगळी केली, मग त्याचा वास वेगळा केला, मग त्याचा स्पर्श वेगळा केला, असं करू शकतोय का. जिथं रंग आहे तिथंच गोडी आहे, तिथंच त्याचा स्पर्शगुण आहे. हे सगळं कुठं आहे, एकाच ठिकाणी आहे. अखंड द्रव्यामध्ये ते कसं आहे, व्यापलेलं आहे. तसं माझं ज्ञान, दर्शन, चारित्र्य, म्हणजे हे जे रत्नत्रय आहेत तर ते अभेद आहेत, कारण तिथं वेगळं होऊ शकत नाहीत. पण ते समजून घेताना आपण काय करतोय, प्रत्येकाचं म्हणजे नाम, संज्ञा आणि लक्षण, हे 3 गुण, हे 3 काय आहेत, तर त्या वस्तूला जाणताना ह्या पद्धतीने आपण जाणतोय. नाम म्हणजे काय, ह्या गुणाचं नाव काय आहे, दर्शनगुण. दर्शनगुण म्हणजे श्रद्धा, दर्शन म्हणजे श्रद्धा, म्हणजे त्याचं नाव काय झालं, दर्शन. संज्ञा, लक्षण, प्रयोजन, मी सांगताना चुकीचं सांगितलं. संज्ञा, लक्षण आणि प्रयोजन, ह्या तिन्हीच्या द्वारे आपण त्या गुणांना काय करतोय, समजून घेतोय. संज्ञा म्हणजे काय, नाव. मग ह्या गुणाचं नाव काय आहे, दर्शनगुण, ज्ञानगुण, चारित्र्यगुण, हे काय झालं, त्याचं नाव म्हणजे संज्ञा झालं. मग आता त्याचं लक्षण कसं कळणार आपल्याला, तर श्रद्धा गुणाचं काय काम आहे, श्रद्धान करणं. ज्ञानाचं काम काय आहे, जाणणं. चारित्र्याचं काम काय आहे, तर अनुभव करणं. असं हे सगळं काय आहे, प्रत्येकाचं त्याचं ते काम आहे. त्याच्यानंतर त्याच्याद्वारे आपल्याला काय करायचं आहे, पुढं काय सांगितलं, प्रयोजन. मग ह्या गुणांना जसंच्या तसं, म्हणजे आपलं जे स्वरूप आहे जसंच्या तसं जाणलं तर तिथं काय झालं, मग आपलं प्रयोजन म्हणजे आपलं हेतू काय आहे, बाबा आपल्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग श्रद्धागुण जेव्हा सम्यक होणार आहे, म्हणजे जसं आहे तसं वस्तूचं स्वरूप, आपलं आत्मस्वरूप जेव्हा आपल्या लक्षात येणार आहे, तेव्हा तिथं काय झालं, श्रद्धा गुणाचं प्रयोजन सम्यक होणं हे आहे ते तिथं काय झालं, म्हणजे प्रकट झालं ते. म्हणून संज्ञा, लक्षण आणि प्रयोजन ह्याच्याद्वारे आपण त्या गुणांना जाणतोय. त्याचं नाव काय आहे, त्याचं लक्षण म्हणजे ओळखायचं कसं, ज्ञानाचं कार्य काय आहे कसं कळणार, तर जाणतोय ना, तर तेच ज्ञानाचं काम आहे किंवा ते ज्ञानाचं लक्षण आहे. जो जाणतो तो ज्ञानस्वरूपी जीव असं आपण म्हणतो. म्हणजे हे काय आहे, तर संज्ञा, लक्षण आणि प्रयोजनाच्या द्वारे आपण तिथं काय करतोय, त्या जीवद्रव्याला काय करतोय, भेद करून जाणतोय.
म्हणून तिथं काय म्हटलंय, भेदरूप कथन किंवा हे व्यवहाराचं कथन किंवा पर्यायार्थिक नयाचं कथन. लक्षात येते का अवघड वाटतंय? कस्तुरी रत्नत्रय में अभेदपूर्वक प्रवृत्ति होना सो निश्चय नय से मोक्ष मार्ग है, तथा भेदरूप प्रवृत्ति होना सो व्यवहार नय से मोक्ष मार्ग है. म्हणजे मोक्ष मार्गाचे 2 प्रकार आपण बघितले होते, व्यवहार मोक्ष मार्ग आणि निश्चय मोक्ष मार्ग. मग हे सगळं जाणून घेणं, 7 तत्वांचं स्वरूप, देवशास्त्र गुरूंचं स्वरूप, हे सगळं जाणणं, ते श्रद्धान करणं, तर हे काय आहे, व्यवहार मोक्ष मार्ग आहे. आणि हे समजून घेऊन आपलं जे अभेद स्वरूप आहे, हा मी अखंड चिदानंद स्वरूपी आत्मा किंवा हे माझं अभेद रत्नत्रयाचं स्वरूप, असं जेव्हा आपण स्वतःमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, तर तिथं काय म्हटलेलं आहे, निश्चय नैसे मोक्ष मार्ग किंवा निश्चय मोक्ष मार्ग असं म्हटलं जातं. निश्चय रत्नत्रय के समर्थन करने का यह मतलब है कि जो भेद प्रवृत्ति है सो व्यवहार रत्नत्रय है और जो अभेद प्रवृत्ति है सो निश्चय रत्नत्रय है. आपल्याला महत्त्वाचं कुठलं आहे, व्यवहाराला जाणून आपल्याला पोहोचायचे निश्चयापर्यंत किंवा व्यवहार मोक्ष मार्गाच्या द्वारे आपल्याला निश्चय मोक्ष मार्ग प्राप्त करायचा आहे. म्हणून इथं काय सांगितलंय की भेद प्रवृत्ती जी आहे, म्हणजे एक गुणांना आपण जाणतोय, हे जाणून आपल्याला काय करायचं आहे, स्वतःच्या अभेद स्वरूपाचा तिथं अनुभव करायचा किंवा त्या अभेद स्वरूपामध्ये जायचे. मग हे भेदरूप प्रवृत्ती म्हणजे व्यवहार रत्नत्रय म्हटलंय, आणि त्याला जाणणं, त्याचा अनुभव घेणं, हे निश्चय रत्नत्रय म्हटलेलं आहे. आंब्याची सगळी माहिती घेतली, कुठला आहे, गोड आहे, कुणी आणलाय, कसा आणलाय, सगळं माहिती घेतली, आणि मग नंतर तो आंबा आता खायला लागलो. माहिती घेताना आपण एक त्याच्या सगळ्या ह्याची माहिती घ्यायचा प्रयत्न केला, पण खाताना आता तिथं ते माहितीचा काय उपयोग आहे का? तो कुठल्या गावचा आहे, कुणी आणलाय, कसा डझन आणलाय, कुठल्या जातीचा आहे, काही नाही बघत आहे. तिथं फक्त त्या आंब्याचा आस्वाद घेणं चाललंय. तसं आत्म्याचं हे रत्नत्रय किंवा सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र, हे सगळं समजून घेऊन त्याचा निर्णय झाल्यानंतर त्या आत्मस्वरूपामध्ये राहून आत्म्याचा अनुभव घेणं, तर हे काय आहे, अभेद रत्नत्रय आहे. म्हणजेच तिथं काय, आत्म्याचा आस्वाद घेणं चाललंय. मग आस्वाद घेण्यापूर्वी आपण भेदरूपाने सगळं जाणून घेणं, हे व्यवहार म्हटलंय. आणि जेव्हा ते जाणून त्याचा आस्वाद घेतोय, त्यावेळेस तिथं काय म्हटलेलं आहे, निश्चय मोक्ष मार्ग किंवा निश्चय रत्नत्रय किंवा अभेद प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे. प्रमाण नयेरधिगमः ह्या 6व्या सूत्राचा सार काय आहे, तर ते इथं सांगतात. हे जीव, पहले यह निश्चय कर कि तुझे धर्म करना है या नहीं. यदि धर्म करना है तो पर के आश्रय से मेरा धर्म नहीं है, ऐसी श्रद्धा के द्वारा पराश्रित अभिप्राय को दूर कर. काय सांगितलंय की हे सगळं समजून काय करायचं आहे, आपल्याला निश्चय करायचा आहे की आपल्याला पहिल्यांदा स्वतःलाच विचारायचं की मला धर्म करायचा आहे का नाही. असं तर आपण म्हणतो, हो आता मला धर्म करायचा आहे, त्याच्याशिवाय ह्या संसारामध्ये काय सार नाही आहे, काय उपयोग नाही आहे, वगैरे वगैरे बोलतो आपण. पण प्रत्यक्षात आपण करताना किंवा त्याचं तसं श्रद्धान मात्र करताना काय होतं, आपलं आपण कमी पडतो. म्हणून इथं काय सांगितलंय, पहिल्यांदा हा निर्णय करायचा आहे की मला धर्म करायचा आहे का नाही. मग धर्म करायचा आहे तर मग तिथं काय करायला सांगितलंय, मग दुसरा निर्णय करायचा आहे परत तिथं. दुसरा कुठला निर्णय, पहिला निर्णय काय आहे, धर्म करायचा आहे. दुसरा निर्णय काय आहे की मला जो धर्म करायचा आहे तो पराच्या आश्रयाने कधीही होणार नाही. महत्त्वाचं आहे बरं का हे पण. पराच्या आश्रयाने म्हणजे शरीर चांगलं असेल तर धर्म होईल, आजूबाजूला वातावरण तसं मिळालं तर धर्म होईल, मला सगळ्यांनी अनुकूलता दिली तर धर्म होईल. म्हणजे असं आपण काय करतो, परावर अवलंबून राहतो आणि मग तिथं पराच्या आश्रयाने धर्म होणार नाही. मग आपल्या ह्या मान्यता काय आहेत, चुकीच्या आहेत. मग आपल्याला जर रुची असेल अंतरंगातून, मग तिथं रुची असेल ना, तिथं किती जरी अडचणी आल्या, काही जरी आल्या, तर तिथं काय वाटत नसतं. पण आपल्याला जर असं वाटतंय ना की माझं शरीरच साथ देत नाही, नाहीतर मी धर्म केला असता, मला घरामध्ये अनुकूलताच नाही आहे, नाहीतर मी धर्म केला असता, तर आपण तिथं काय समजायचं की आपण कमी पडतोय कुठंतरी. लक्षात येते का, आपण तिथं कमी पडतोय किंवा आपल्याला तेवढी रुची नाही आहे. जर आपल्याला रुची असती काही करून, मग तिथं समोरचा आपण जुमानतच नाही, नाही मला हे पाहिजे. म्हणजे हट्टी मूल कसं असतं, हट्टी मूल हट्टी असतं म्हणजे काय असतं,
कुणी काही म्हणलं तरी त्याला फरक पडत नाही. त्याला जे करायचं आहे त्याच्यामध्ये त्याला इतकी रुची असते किंवा त्या गोष्टीचं त्याला एवढं वेड असतं की त्याला तिथं बाकी कुणी मारलं, रागवलं, काही शिक्षा केली किंवा किती जरी त्याला नावं ठेवली तरी त्याला त्याचा काही फरक पडत नाही. त्याला जे करायचं आहे तर ते तो करूनच सोडतो. तसं आपण काय करतोय की परामुळं माझं होणार, परानी केलं तर मला करायला मिळणार, म्हणजे अवलंबून राहतोय. आणि मग परानी नाही केलं तर आपलं कधीच नाही होणार. कळतंय का? म्हणजे पराच्या आश्रयाने जर धर्म मांडला तर जर आपल्याला ही अनुकूलताच नाही मिळाली, जर आपल्याला असं वातावरण नाही मिळालं तर आपल्याकडनं कधीच नाही धर्म होणार. म्हणजे दुसऱ्यांनी दिलं तर मला मिळेल असं म्हणून बसलो तर, कुणी नाही दिलं तर आपल्या आपण हाताने घेऊन जेवणार की नाही? नाहीतर देतील तेव्हा बसू म्हणलं तर मग बसावं लागेल, तसंच मरून जायला लागेल. म्हणजे काय आहे की आपल्याला जर करायचं आहे ना तर आपल्या आपल्या आश्रयानेच धर्म होणार आहे. परावर अवलंबून किंवा पराला दोष देऊन कधी कधी त्याच्यामुळं माझं बुडलं, त्यांनी मला करूच दिलं नाही, असं झालं तसं झालं, म्हणजे तिथं पराला दोष देण्याची पण गरज नाही. कारण परामुळं माझं काही होतच नाही आहे, त्याच्यामुळं मला धर्म मिळणार पण नाही आहे आणि त्याच्यामुळं माझा धर्म बुडणार पण नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी तिथं आल्या. पर के आश्रय से मेरा धर्म नहीं है, ऐसी श्रद्धा के द्वारा पराश्रित अभिप्राय को दूर कर. म्हणजे हे जे पराबद्दलचे आपले मतं आहेत, अभिप्राय म्हणजे काय? पराबद्दलचे आपले जे विचार आहेत तर ते विचाराला पहिल्यांदा दूर करायला सांगितले. पर से जो जो अपने में होना माना है उस मान्यता को यथार्थ प्रतीति से प्रतीति के द्वारा जला दे. काय सांगितले? मग आपल्या ह्या ज्या कल्पना आहेत किंवा मान्यता आहेत, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळाल्यानंतरच माझा धर्म होणार, मला हे मिळाल्यानंतरच मी करू शकणार. म्हणजे एक उदाहरणार्थ घेतोय बरं का, आपल्याला निमित्त अवलंबन हे घ्यायचे, पण आपली जर रुची असेल ना तर हे बाहेरचे निमित्त पण आपल्याला सहज मिळत जातात. त्यांच्यामुळं होतं आहे असं नाही, आपल्या आपल्या अंतरंगातून तशी रुची, तसा पुरुषार्थ असेल तर बाहेर आपल्याला तशा गोष्टी मिळत जातात. म्हणून काय सांगितलंय, ज्या चुकीच्या मान्यता आहेत आपल्या किंवा परामुळं माझा धर्म असं जे मानतोय तर त्या मान्यताला यथार्थ प्रतीती, यथार्थ म्हणजे काय, जसं आहे तसं समजून त्या चुकीच्या मान्यतेला काय सांगितलंय, जलादे म्हटलंय. म्हणजे जाळून टाका, त्यांचं अस्तित्व ठेवूच नका. नुसतं काढून बाजूला ठेवलं तर परत ते येऊ शकते वापरात. म्हणून असं त्याचं नाश करायचं की ते परत आपल्या हातात आलंच नाही पाहिजे. म्हणून परामुळे माझा धर्म नाही तर माझ्या माझ्या आश्रयाने माझा धर्म आहे. देवशास्त्र गुरु मिळाले नाहीत, पुस्तक मिळालं नाही किंवा आपल्याला कुणी अनुकूलता दिली नाही, पण आपल्या विचारांच्या द्वारे, आपल्या चिंतनाच्या द्वारे आपण धर्म करू शकतो की नाही? किती जरी प्रतिकूलता असली तरी आपल्याला आपल्या विचारांमध्ये कुणाचं बंधन आहे का? आपण काय विचार करायचं आहे, आपण काय चिंतन करायचं आहे, ह्याला कोणी बाधा आणू शकतं का? कोणीच नाही आणू शकत. म्हणजेच काय आहे तर बाहेरून प्रतिकूलता असली तरी अंतरंगामध्ये काय करायचं आहे त्याच्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. म्हणजे तिथं आपल्याला कोणीही अडथळा करू शकत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी दोघं काय करत होते, एकमेकाशी त्यांचं प्रेम होतं. मग घरच्यांना कळल्यानंतर काय केलं त्यांनी, त्यांच्यावर बंधनं घातली किंवा त्यांना भेटायचं नाही म्हणून काय सगळ्या अटी तटी सगळं केलं. घरातून बाहेर पडायचं बंद झालं किंवा फोन बंद झाले किंवा बोलणं भेटणं सगळंच बंद झालं. हे सगळं बंद झालं, पण त्या मुलीच्या किंवा त्या मुलाच्या मनामध्ये एकमेकांविषयी जे विचार चालू होते त्याच्यावर कोणी बंधन घालू शकलं का? म्हणजे तसं बाहेरून किती जरी प्रतिकूलता असली तरी आपल्या विचारांमध्ये जर धर्म असेल, धर्माची रुची असेल तर आपण कुठल्याही अवस्थेमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये असलो तरी आपल्याला धर्म करायला कोणी अडवू शकत नाही. ऐसा यहाँ समझना चाहिए कि जिस प्रकार 7 तत्वों को जानकर उनमें से शुद्ध नय के विषय स्वरूप जीव का ही आश्रय करना भूतार्थ है. हे 7 तत्वांचं स्वरूप समजून घेऊन मला काय करायला पाहिजे तर माझ्या आत्मस्वरूपाचंच मला आश्रय घेणं योग्य आहे. भूतार्थ म्हणजे काय, योग्य किंवा खरं, जसं आहे तसं. उसी प्रकार अधिगम के उपाय जो प्रमाण नय निक्षेपों को जानकर उनमें से शुद्ध नय के विषय रूप जीव का ही आश्रय करना भूतार्थ है. यही सम्यक दर्शन है. अधिगम म्हणजे, अधिगम कशाला म्हटले प्राजक्ता? अधिगम सूत्राचा अर्थ आपण बघितला होता की प्रमाण आणि नयाच्या द्वारे ज्ञानाची प्राप्ती होते. प्रमाण नयेर अधिगम, ह्याचा अर्थ काय?
प्रमाण आणि नयाच्या द्वारे ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून इथं सांगितले की अधिगम के उपाय म्हणजे ज्ञान प्राप्तीचे उपाय प्रमाण, नय, निक्षेप यांना जाणून शुद्ध नयाला विषय करून जीवाचा आश्रय करणे भूतार्थ आहे म्हणजेच योग्य आहे. आणि ह्यालाच काय म्हटलेलं आहे? सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे. जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, जाणणाऱ्यालाच जाणा. ज्ञानस्वरूपी स्व आत्म्याला जाणा. हा मी ज्ञानदर्शन स्वरूपी आहे. माझ्यामध्ये अनंत गुण आहेत, अनादि अनंत आहेत. अखंड अभेद स्वरूपी आहेत. हा मी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य स्वरूपीच आहे. अभेद रत्नत्रयाने परिपूर्ण आहे. जाणा, माझ्या आत्मस्वरूपामध्ये कर्म, राग, द्वेषादी विकारी भाव यांची मलिनता नाहीच. जाणा, हा मी तीनही काळामध्ये द्रव्यदृष्टीने शुद्ध शुद्ध शुद्धच आहे.